हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण स्टडी करतोय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ज्याच्यामध्ये आपण आज आपल्याला स्टडी करायची एक्सरसाइज 3.3. याच्यासाठी आपल्याला बेसिक काय लागणार आहे, तर याच्यासाठी बेसिक आपल्याला लागणार आहे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, जे आपण डोमेन आणि प्रिन्सिपल रेंज बघितलं त्या, आणि काही प्रॉपर्टीजवरचे काही क्वेश्चन आहेत एक्सरसाइज 3.3 मध्ये. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग. आपल्याला काही क्वेश्चन दिलेले असणार आहेत आणि त्याच्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज आपल्याला काढायचे आहेत. प्रिन्सिपल व्हॅल्यूज म्हणजे कोणत्या व्हॅल्यू की ज्या प्रिन्सिपल रेंजमध्ये बिलॉंग होतात इनवर्स फंक्शनच्या. मग याच्यासाठी तुम्हाला सगळे इनवर्स फंक्शन माहिती असले, सगळ्या इनवर्स फंक्शनच्या प्रिन्सिपल रेंज माहिती असले पाहिजे. आपण लिहून घेऊया म्हणजे आपल्याला पुढे यूज करायला सोपं जाईल. इथे लिहूया डोमेन आणि इकडे लिहूया प्रिन्सिपल रेंज. फर्स्ट आहे साइन इनवर्स, त्याच्यानंतर कॉस इनवर्स, टॅन इनवर्स, कॉट इनवर्स, त्याच्यानंतर सेक इनवर्स अँड लास्ट वन इज कोसेक इनवर्स. ठीक आहे. साइनची जी डोमेन आहे ती डोमेन आहे -1 to 1 आणि त्याची प्रिन्सिपल रेंज आहे -π/2 to +π/2 क्लोज इंटरवल. कॉसची आहे अगेन डोमेन सेम आहे -1 to 1 आणि प्रिन्सिपल रेंज आहे 0 to π, हा पण क्लोज इंटरवल आहे. टॅनची जी डोमेन आहे ती आहे R आणि कॉटची पण Rच आहे आणि ज्याची टॅनची प्रिन्सिपल रेंज जी आहे ती आहे -π/2 to π/2, फक्त हा ओपन इंटरवल आहे. आणि कॉटची पण 0 to π आहे, फक्त ओपन इंटरवल आहे. तर बघा, जर तुम्हाला ह्या लक्षात ठेवायचे असतील तर लक्षात ठेवायला सोपं आहे. साइन आणि कॉसच्या लक्षात राहिलं की बाकीचे तुम्हाला ऑटोमॅटिक प्रिन्सिपल रेंज लिहिता येतात. साइनची -π/2 to +π/2 क्लोज इंटरवल आहे, तीच टॅनची आहे, फक्त ओपन इंटरवल. कॉसची 0 to π क्लोज इंटरवल आहे ना, ची पण काय आहे 0 to π आहे, फक्त ओपन इंटरवल. आता त्याच्यानंतर सेक आहे. सेकची जी डोमेन आहे ती आहे R -1 to 1. -1 to 1 हा जो इंटरवल आहे तो ह्या R मधून आपल्याला सबट्रॅक्ट करून टाकायचा आहे. आणि जी प्रिन्सिपल रेंज आहे ती सेकची जी प्रिन्सिपल रेंज आहे ती पुन्हा 0 to π आहे, क्लोज इंटरवल. फक्त त्यातून जो इलेमेंट सबट्रॅक्ट करायचा आहे तो आहे π/2, म्हणजे ज्या ठिकाणी फंक्शन एक्झिस्ट होत नाही ना, तो इलेमेंट आपल्याला त्याच्यातून इलिमिनेट करायचा आहे. आणि तशीच कोसेकची जी असेल ती R -1 to 1 ही डोमेन आणि याची जी रेंज आहे ती प्रिन्सिपल रेंज आहे ती -π/2 to +π/2 क्लोज इंटरवल आणि यातून जो इलेमेंट सबट्रॅक्ट करायचा तो आहे 0. आता इथे π/2 आणि ते 0 का सबट्रॅक्ट केलं की ज्या ठिकाणी ते फंक्शन डिफाईन होत नाही त्या व्हॅल्यू आपण त्याच्यातून इलिमिनेट करून टाकलेल्या आहेत. आणि आता तुमचं हे व्यवस्थित लक्षात आलं असेल. बघा, साइनची जी आहे तीच कोसेकची आहे, कोसेक मधून फक्त 0 इलिमिनेट केलाय. कॉसची जी आहे तीच सेकची आहे, फक्त त्याच्यातून π/2 इलिमिनेट केलाय. पुन्हा साइनची जी आहे तीच टॅनची आहे, फक्त म्हणजे साइनची लक्षात ठेवली की साइन, टॅन आणि कोसेक लक्षात राहतात. कॉस लक्षात ठेवलं की कॉट आणि सेक लक्षात राहतो. फक्त टॅन आणि कॉट मध्ये ह्या दोनच ठिकाणी ओपन इंटरवल आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. बाकीचं तुम्हाला ऑटोमॅटिक जमणार आहे. आता ह्या प्रिन्सिपल रेंजचा यूज करून आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. सो फर्स्ट क्वेश्चन बघा, याची प्रिन्सिपल व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. सो आपण याला कन्सिडर करूया लेट साइन इनवर्स ऑफ 1/2, याला आपण कन्सिडर करूया अल्फा, किंवा अल्फा नको असेल तर एक्स ही म्हणू शकता. आपण याला एक्स घेऊया. आता एक्स ची व्हॅल्यू साइन इनवर्स कुठलाही जे अँगल असेल त्याची जी व्हॅल्यू असणार आहे ती ऑफकोर्स या प्रिन्सिपल रेंज मध्ये बिलॉंग होते. म्हणून आपण असं म्हणायचंय की -π/2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू π/2. म्हणजे जो आपण एक्स फाइंड करणार आहे तो मस्ट बी -90 डिग्री पेक्षा मोठा आणि 90 डिग्री किंवा 90 डिग्री पेक्षा छोटा असला पाहिजे. ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करताना आपण काय म्हणूया की 1/2 ची व्हॅल्यू साइन एक्स येते. हा जर साइन इकडे आला तर साइन एक्स इज इक्वल टू 1/2 येतं. बट वी नो साइन ऑफ π/6, साइन 30 डिग्री हा किती असतो, 1/2 असतो. म्हणून 1/2 ची व्हॅल्यू साइन π/6 येते. इथे आपण ती लिहू शकतो. म्हणून आपण असं म्हणू साइन एक्स इज इक्वल टू साइन ऑफ π/6 आणि याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की एक्स ची व्हॅल्यू काय येते, π/6. ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी एक्स हा कशामध्ये लाय होतोय तर -π/2 टू +π/2 मध्ये लाय होतो. म्हणून ही झाली आपली प्रिन्सिपल व्हॅल्यू. द प्रिन्सिपल व्हॅल्यू
of sine inverse of 1/2 is pi by 6. अगदी आणि ह्या क्वेश्चन नंबर 1 मधले सगळे क्वेश्चन आपल्याला ह्याच सेम पॅटर्नने सॉल्व्ह करायचे. फक्त ह्या ज्या कंडिशन आहेत ह्या समोर मेन्शन करायला अजिबात विसरायची नाही. म्हणजे ही जी आपली प्रिन्सिपल रेंज आहे ती मेन्शन करायला अजिबात विसरायची नाही. याच्याशिवाय ह्या क्वेश्चनला काही अर्थ उरत नाही. ठीक आहे. तर आता पुढचं बघूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला सेकंड कुणाची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला? कोसेक इनवर्स ऑफ 2 याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. तर सेम सॉल्व्ह करायची मेथड तीच. लेट cosec inverse of 2 is equal to x and x belongs to. आता x belongs to हा कशातून असणार आहे? तर क्लोज इंटरवल -π/2 to π/2 आणि याच्यातून आपल्याला जो इलिमिनेट करायचा आहे तो इलिमिनेट करणारा इलिमेंट असतो 0. म्हणजेच x ची व्हॅल्यू आपल्याला 0 नको. 0 सोडून -π/2 to π/2 मधले कुठलेही चालेल. बघा इथे आपण जी लिहिली आहे ना, हे बघा इथे आहे ती रेंज, प्रिन्सिपल रेंज ही इथे आपण मेन्शन केली आहे, तीच आपण खाली घेतली. ठीक आहे. सो बघा देअरफॉर कोसेक ऑफ x इज इक्वल टू 2. हा कोसेक इकडे गेला तर कोसेक ऑफ x इज इक्वल टू 2. बट 2 ही व्हॅल्यू कोसेकच्या कोणत्या अँगलला येते? तर कोसेक ऑफ π/6 इज 2. साइन π/2 हा असतो 1/2. त्याचा रेसिप्रोकल घेतला की कोसेक मिळतो. देअरफॉर 2 ही व्हॅल्यू कोसेकच्या π/6 अँगलला आहे. म्हणून तुम्ही असं म्हणू शकता की कोसेक ऑफ x इज इक्वल टू कोसेक ऑफ π/6 आणि याच्यावरूनच आपण असं म्हणू शकतो x ची व्हॅल्यू येते π/6 आणि ही व्हॅल्यू 0 टू -π/2 टू π/2 मध्ये आहे का? तर आहे. असं म्हणूया -π/2 is less than or equal to π/6 is less than or equal to π/2 and x is not equal to 0. x ची व्हॅल्यू 0 आली नाही, ती नकोच यायला होती. therefore the principal value of cosec inverse of 2 is pi/. Let's move toward the third number. So third one काय बघा. थर्ड मध्ये फाइंड करायचं आपल्याला tan inverse of -1. ठीक आहे. तर अगेन मेथड तेच आहे. tan inverse of -1 याला आपण कन्सिडर करूया x and x must lies between 0 to -π/2 to -π/2 to π/2. याच्यामध्ये आपला हा x काय होतो? लाईज होतो. फक्त हा ओपन इंटरवल आहे. म्हणजे आता पुढे याच्यावरून तुम्ही लिहू शकता की tan of x याची व्हॅल्यू येते, tan of x ची व्हॅल्यू येते -1. बट tan of 45 डिग्री दॅट मीन्स tan of π/4 इज 1. म्हणजे या 1 च्या ऐवजी tan π/4 तुम्ही लिहू शकता. Therefore tan of x is equal to minus times tan of π/4. आता आपल्याला अजून एक प्रॉपर्टी अशी माहिती आहे की tan of -θ is minus tan θ. ठीक आहे. म्हणजेच जर मला -tan θ दिलाय तर त्याच्या ऐवजी मी tan of -θ लिहू शकते. तर आपण ह्या जो tan π/4 आहे त्याच्या ऐवजी आपण काय लिहिणार? tan of -π/4 आणि याच्यावरून दोन्ही साइडचा tan कॅन्सल झाला तर x ची व्हॅल्यू मिळते -π/4 आणि ही व्हॅल्यू याच्यामध्ये आहे का? तर आहे. -π/2 इज स्ट्रिक्टली लेस दॅन -π/4 इज लेस दॅन π/2. वरती जिथे आपण साइन घेतला होता तिथे लेस दॅन ऑर इक्वल टू होतं, इथं स्ट्रिक्टली लेस दॅन आहे कारण हा ओपन इंटरवल आहे. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. Therefore the principal value of tan inverse of -1 is -π/. जाऊया आपल्या पुढच्या क्वेश्चनला. फोर्थ नंबर विच इज tan inverse of √3. ठीक आहे. मायनस ऑफ √3 आहे. Therefore tan inverse let tan inverse of minus of √3 suppose it is x and x belongs to -π/2 to +π/2. Therefore tan of x is equal to -√3. But tan of π/3
tan 60 डिग्री हा असतो √3, म्हणजे √3 च्या ऐवजी आपण tan π/3 लिहू शकतो. therefore tan of x is equal to minus of tan of π/3. and again वरची जी आपण प्रॉपर्टी वरच्या एक्झाम्पलला यूज केलं ना, सेम तेच यूज करायचंय. मायनस साइन आतमध्ये घ्यायचंय, प्रॉपर्टी मेन्शन करा, tan ऑफ मायनस थीटा इज मायनस tan थीटा. आणि याच्यावरून x ची जी व्हॅल्यू मिळाली ती मिळाली -π/3 आणि ही व्हॅल्यू काय होते -π/2 टू +π/2 याच्यामध्ये बिलॉंग होते. -90 टू +90 तर आहे -60 डिग्री हा त्याच्यामध्येच लाय होतो. आता पुढचा बघूया 5th नंबर, साइन इनवर्स ऑफ 1/√2. सोपा क्वेश्चन आहे एकदम. लेट साइन इनवर्स ऑफ 1/√2 इज इक्वल टू x कन्सिडर केलं तर ह्या ठिकाणी जो x असेल तो x असेल -π/2 टू +π/2 आणि हा क्लोज इंटरवल आहे. therefore 1 sin of x is equal to 1/√2. so sin of x is equal to 1/√2 ही व्हॅल्यू sin of π/4 ची आहे. हवं तरी ते लिहा, sin of π/4 is 1/√2. ठीक आहे. therefore we can say x is equal to π/4 where x the value of x is π/4. so π/4 is less than or equal to π/2 and greater than or equal to -π/. तर ही झाली त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू. नंतर 6th वनला जाऊया. 6th आहे cos इनवर्स ऑफ -1/2. ठीक आहे. आता थोडासा एक वेगळा प्रश्न आहे. therefore cos इनवर्स ऑफ -1/2 याला आपण कन्सिडर करूया x आणि x ची व्हॅल्यू ही 0 to π मध्ये आपली बिलॉंग होईल कारण त्याचा इंटरवल 0 to π आहे. therefore cos of x is equal to -1/2. ठीक आहे. cos of x is equal to -1/2. मायनस हे तसंच राहू द्या. 1/2 ही व्हॅल्यू कॉसच्या कोणत्या अँगलला येते? π/3 ला येते. तर इथे आपण लिहूया cos of π/3 is 1/2. बट आता हा मायनस साइन आपल्याला आतमध्ये घेता येणार नाही. जसं टॅन आणि साइन मध्ये घेता येत होता तसं याच्यात घेता येणार नाही. का घेता येणार नाही? कारण प्रॉपर्टी काय आहे? cos ऑफ मायनस थीटा इज प्लस कॉस थीटा अशी प्रॉपर्टी आहे. म्हणून हे साइन मायनस साइन आतमध्ये जाणार नाही. मग आता इथे यूज काय करायचं तर इथे अलाइड अँगलची कन्सेप्ट आपल्याला यूज करायची आहे. अलाइड अँगलच्या कन्सेप्टनुसार हे होईल cos ऑफ पाय मायनस π/3 आणि फॉर्म्युला समोर लिहिते बघा. cos ऑफ पाय मायनस थीटा हा नेहमी मायनस ऑफ कॉस थीटा येतो. बघा cos ऑफ पाय मायनस थीटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटला साइन पॉझिटिव्ह असतो म्हणजे कॉस निगेटिव्ह असतो आणि पायला फंक्शन चेंज होत नाही, कॉसचा कॉसच राहतो. सो मायनस ऑफ कॉस थीटा या ठिकाणी कॉस हा निगेटिव्ह आहे. तर ह्याप्रमाणे हा फॉर्म्युला जर आपण इथे अप्लाय केला तर आता आपल्याला मिळालं cos of 3π minus π that is 2π/3 and hence value of x is equal to 2π/3 आणि ही व्हॅल्यू म्हणजे 2π/3 म्हणजे त्याला 120 डिग्री 180 डिग्री पेक्षा छोटा आला. सो 0 is less than or equal to 2π/3 is less than or equal to π. therefore the principal value of cos inverse of -1/2 is equal to 2π/3. ठीक आहे. आता हे सगळे क्वेश्चन तुम्ही 2 मार्कासाठी आपल्याला बोर्ड मध्ये विचारले जातात म्हणून एवढे लेंदी आपल्याला सॉल्व करावं लागते. आयदर तुम्ही हे क्वेश्चन म्हणजे ओरली सुद्धा सॉल्व करू शकता जर MCQ ला वगैरे विचारला असेल तर. याचा आन्सर कसं काढणार? MCQ ला विचारल्यावर फक्त साइन इनवर्स बघा 1/√2 आहे की नाही, तर 1/√2 ही साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे तर 1/√2 ही साइनच्या π/4 ची व्हॅल्यू आहे. मग साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल होऊन आन्सर मिळतंय π/4. बघा एवढं सॉल्व करायची काहीच गरज नाही, डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. किंवा हे पण नको असेल तर तुम्ही डायरेक्ट असंही म्हणू शकता की साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 येते, कोणत्या अँगलची, कोणता जो हा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुमचं प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे. जसं वरती बघूया कोसेक
इनवर्स ऑफ 2 ही व्हॅल्यू कोसेकच्या कोणत्या अँगलला येते तर π/6 ला येते. हे झालं त्याचं आन्सर. फक्त जे निगेटिव्ह असतील ना त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं काळजीपूर्वक सोडवायचं. त्याच्यात पण जर साइन आणि टॅन असेल तर फक्त तुम्ही मायनस साइन त्या अँगलला देऊन टाकायचं, ते येऊन जाईल. फक्त सेक आणि कोसेक मध्येच तुम्हाला लक्ष द्यायचं काम असेल, कारण तिथे तुम्हाला काय करावं लागतं, अलाइड अँगलची कन्सेप्ट यूज करावी लागते. तर हा क्वेश्चन नंबर 1 आपला कंप्लीट झाला. तर बघूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 आहे इव्हॅल्युएट द फॉलोइंग. आता हे क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण सेम क्वेश्चन नंबर 1 सारखाच आहे हा क्वेश्चन. फक्त तिथे आपण इंडिव्हिज्युअली या प्रत्येकाची वेगळी वेगळी व्हॅल्यू काढत होतो. आता याच्यामध्ये ह्या 3 व्हॅल्यूंची ऍडिशन विचारली आहे. म्हणजे करायचं तेच आहे, तुम्ही 1 बाय 1 ह्या प्रत्येकाची व्हॅल्यू शोधून घ्यायची आहे आणि मग फक्त जे काही विचारलं असेल त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यू टाकायच्या आणि आपल्याला सॉल्व्ह करायचंय. तर आता याला पण सॉल्व्ह करताना आपण काय करूया, फर्स्ट ऑफ ऑल लेट tan इनवर्स ऑफ 1 फाइंड करायचा. सपोज याला x म्हणूया. x ची जी रेंज असणार आहे ती लिहावी लागेल x बिलॉंग्स टू -π/2 to π/, ठीक आहे. देअरफॉर tan ऑफ x इज इक्वल टू 1, बट 1 ही व्हॅल्यू tan च्या कोणत्या अँगलला आहे तर tan π/4 ला आहे. सो वी कॅन से x इज इक्वल टू π/4. x ची व्हॅल्यू मिळाली and π/4 ही जी व्हॅल्यू आहे तर ती -90 डिग्री टू +90 डिग्री याच्यामध्ये काय होते, बिलॉंग होते. ठीक आहे, ते स्ट्रिक्टली येईल. tan मिळाला. आता तसंच आपल्याला cos काढायचं आहे. सो cos इनवर्स ऑफ 1/2 इज इक्वल टू y म्हणूया आणि y ची जी रेंज असेल ती असेल 0 to π मध्ये हा y काय होतो, बिलॉंग होतो. देअरफॉर cos ऑफ y इज इक्वल टू 1/2. 1/2 ही व्हॅल्यू कॉसच्या कोणत्या अँगल साठी येते, π/3 साठी येते. सो हिअर वी कॅन राईट cos ऑफ π/3 and therefore we get y is equal to π/3 and π/3 lies between 0 to π. तसंच आता साइन इनवर्स काढायचा आहे. लेट साइन इनवर्स ऑफ 1/2, याला आपण z म्हणूया. z lies between -π/2 to +π/2 क्लोज इंटरवल आहे. Therefore sin of z is equal to 1/2. 1/2 ही व्हॅल्यू साइनच्या कुठल्या अँगलची आहे तर sin 30 डिग्री π/6. Therefore we get z is equal to π/6 and since π/6 ही व्हॅल्यू π/2 आणि -π/2 च्या मध्ये बिलॉंग होते. x काढला, y काढला, z काढला. x म्हणजे tan इनवर्स ऑफ x, म्हणून आपण असं म्हणूया देअरफॉर tan इनवर्स ऑफ 1 प्लस cos इनवर्स ऑफ 1/2 प्लस sin इनवर्स ऑफ 1/2. tan इनवर्स ऑफ 1 आपण काढलाय, त्याची व्हॅल्यू x म्हणजे मिळाली आहे. इथे हवं तर असं लिहा x प्लस y प्लस z. x ची व्हॅल्यू आहे π/4, y ची व्हॅल्यू π/3, z ची व्हॅल्यू π/6. सगळ्याचा जर LCM घेतला तर तो येईल 12. इथे 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल पहिल्या टर्मला, दुसऱ्या टर्मला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि तिसऱ्या टर्मला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो वी गेट 9π/12. 3 ने डिवाइड होईल 3π/4. तर हे असं झालं आपल्या सेकंडचं फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर. जाऊया सेकंड क्वेश्चनला. सेकंड क्वेश्चन काय आहे, cos इनवर्स ऑफ 1/2 प्लस 2 टाइम्स साइन इनवर्स ऑफ 1/2. आता आपण ह्याच व्हॅल्यू इथे शोधल्यात बघा. याच्यात पण cos इनवर्स ऑफ 1/2 आणि साइन इनवर्स ऑफ 1/2 पण ऑलरेडीच काढलंय. तर आता तुम्ही ॲज इट इज हे cos इनवर्सची जी व्हॅल्यू आहे आणि साइन इनवर्सची जी व्हॅल्यू आहे ती ह्याच्या आन्सर मध्ये ॲज इट इज कॉपी करू शकता. मग आपण वेळ न वाया घालवता डायरेक्ट लिहू शकतो याचा आन्सर की cos इनवर्स ऑफ x y cos इनवर्स ऑफ 1/2 म्हणजे जर आपण त्याला y म्हटलं आणि याला जर z म्हटलं साइन इनवर्स ऑफ 1/2 ला तर हे होईल y प्लस 2z and y ची व्हॅल्यू आपण फाइंड केली होती π/3 प्लस 2 टाइम्स z जो आपण फाइंड केला होता तो होता π/6. देअरफॉर π/3 प्लस π/2 1 2 2 3 6. सो आन्सर आलं 2π/3.
3. आता हे एवढं शॉर्टकट करण्याचं एकमेव कारण असं की सेम व्हॅल्यू आपण वरती ऑलरेडीच फाइंड केलेल्या आहेत बघा याच्यामध्ये, कॉस इनवर्स ऑफ 1/2 आणि साइन इनवर्स ऑफ 1/2, म्हणून आपण ॲज इट इज त्या इथे लिहिल्यात. तुम्ही वेगळ्या वेगळ्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा. थर्ड क्वेश्चन आहे tan इनवर्स ऑफ √3 मायनस सेक इनवर्स ऑफ -2. तर 1 बाय 1 सॉल्व्ह करूया. tan इनवर्स ऑफ √3 इज इक्वल टू, जर याला x म्हटलं, x ची प्रिन्सिपल रेंज आपल्याला समोर लिहायची आहे, x बिलॉंग्स टू -π/2 टू π/2. Therefore tan of x is equal to √3, पण √3 ही tan च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे, तर π/3 ची व्हॅल्यू आहे. tan of π/3 that means tan 60 डिग्री हा येतो √3. Therefore x is equal to π/3 and x lies between -π/2 to π/2. x लिहा किंवा x च्या ऐवजी इथे आपण लिहूया π/3. तसंच सेकची व्हॅल्यू काढू. Therefore let sec इनवर्स ऑफ -2 इज इक्वल टू y कन्सिडर केला and y बिलॉंग्स टू, आता y ची व्हॅल्यू कशामध्ये बिलॉंग होते, तर याचा जो काही इंटरवल आहे आपल्याला तो लिहावा लागेल. y चा इंटरवल जो आहे तो 0 to π आहे, पण त्याच्यातून आपल्याला जो मायनस करायचा आहे तो आहे π/2, कारण π/2 ला फंक्शन काय होत नाही, डिफाईन होत नाही. म्हणजे असं तुम्ही म्हणू शकता y इज नॉट इक्वल टू π/2, y ची व्हॅल्यू π/2 येता कामा नाही. Therefore sec of y इज इक्वल टू -2, sec of y इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू सेकच्या कोणत्या अँगलची आहे, तर ही पण व्हॅल्यू π/3 ची आहे. सो मायनस ऑफ सेक ऑफ π/3, तर इथे लिहा सेक ऑफ π/3 इज 2. आता सेक पण कॉस सारखा बिहेवियर सेम आहे, म्हणजे इथे आपल्याला सेक ऑफ -θ हा सेक ऑफ θ मिळतो, मायनस नसतो, म्हणून आता इथे पण आपल्याला अलाइड अँगलची कन्सेप्ट यूज करावी लागणार आहे, जसे कॉस मध्ये केली होती अगदी त्याच पद्धतीने. मग अलाइड अँगलची कन्सेप्ट काय सांगते की सेक ऑफ π minus π/3 is minus of sec of π/3. Therefore, the answer is sec of 2 π/3 and hence we get y is 2 π/3. तर इथे तुम्ही ती प्रॉपर्टी लिहू शकता, sec of π minus θ is minus sec θ अलाइड अँगल नुसार. आणि ही व्हॅल्यू होते का 0 to π मध्ये लाय, तर 2 π/3 म्हणजे 120 डिग्री, तर ऑफकोर्स ही व्हॅल्यू कशामध्ये लाय होणार आहे, 0 to π मध्ये लाय होते. आता आपल्याला फाइंड करायची आहे याची व्हॅल्यू. सो आपण म्हणूया tan इनवर्स ऑफ √3 मायनस सेक इनवर्स ऑफ -2 विच इज इक्वल टू π/3 मायनस सेक इनवर्स ऑफ -2 किती आला आपला 2 π/3 which is equal to π minus 2 π/3, that means minus π/3. Hence the value is minus π/3. जाऊया फोर्थ क्वेश्चन ला. ठीक आहे, तर फोर्थ क्वेश्चन हा आहे आपला सेक इनवर्स ऑफ -√2 प्लस कॉट इनवर्स ऑफ √3. तर याच्यात पण इंडिव्हिज्युअल्स व्हॅल्यू काढून घ्याव्या लागतील आधी. लेट कोसेक इनवर्स ऑफ -√2 याची व्हॅल्यू जर x कन्सिडर केली, तर x ची जी रेंज आहे, प्रिन्सिपल रेंज, x बिलॉंग्स टू -π/2 टू +π/2. आणि आता x ची व्हॅल्यू काय नको, तर x ची व्हॅल्यू 0 नको, कारण कोसेकची जी 0 अँगलची व्हॅल्यू आहे ती डिफाईन होत नाही. म्हणून कोसेक ऑफ x इज इक्वल टू -√2, मायनस तसंच ठेवूया, आणि √2 ही व्हॅल्यू कोसेकच्या कोणत्या अँगलची आहे, तर π/4 ची व्हॅल्यू आहे. and we know cosec of -θ is minus cosec θ अशी व्हॅल्यू आहे. Therefore we can say cosec of x is equal to cosec of -π/4 and hence we get x is equal to -π/4 and this value lies between π/2 to -π/. तसंच कॉट काढूया. कॉट इनवर्स ऑफ √3 is equal to y and y belongs to 0 to π.
ओपन इंटरवल आहे 0 to पाय. Therefore cot of y is equal to √3. √3 ही व्हॅल्यू कॉटच्या कोणत्या अँगलची आहे तर कॉट π/6 ची व्हॅल्यू आहे. So we get y is equal to π/6 where π/6 lies between 0 to pi and hence cosec inverse of minus √2 plus cot inverse of √3 which is equal to minus π/4 plus π/6 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं -6 पाय प्लस 4 पाय अपॉन 4 into 6 म्हणूया which is equal to -2 pi upon 4 into 6. 2 1s are 2, 2 2s are 4. So we get minus π/6 into 2, that is 12. So minus π/12. Our answer is minus π/12. ऐसा क्वेश्चन नंबर 2 इथे आपला पूर्ण कंप्लीट झालाय. क्वेश्चन नंबर 3 बघूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला दोन्ही क्वेश्चन समजले असतील. थँक्स फॉर द वॉचिंग.